मी काय म्हणते हा? असं किती दिवस आता इकडे इकडे चला ना माझ्या माहेरी जाऊन राहू. अरे पण ती आवताच कशी माहिती ना तुला? काय करणार आहे ते मी आहे ना. नाही तू तर हाय म्हणा पण तिच्या आईला कधी मला ना भांडणं तर देतो काटाळा अहो भांडायला मी लय बघ कमी. भांडण मला माहिती ती कशी आहे सगळी. हाय पण तिच्या आईला तिला आपण गेलो ना आपल्याला धरून हाणू असं. तेव्हा विचार केला का तुम्ही? ती माझी सख्खी चुलत बहीण आहे ना. तरी मी तिचा विचार केला का? नाही केला. नाही नाही तू केलं जिद्द ना म्हणा मग पण आता ते मागून अवघड होत चाललं ना ते. काय अवघड नाही आपल्याला तिथं माहेर आहे घर आहे तिथं काही मला कोण बोलणार आहे. ते ना तुला आयडिया माहिती नाही तिला आहे ना तिचं दुखत होतं पोट हा निरी दवाखान्यात आणि तिला एकदम पिश काढून म्हणजे बरं पिशवी काढली. माहितीच नाही का उद्या हा तिला डॉक्टर मी बोल द्यायला लावली मला पिष्टा काढून आणि तुला माहित नाही. माहितीच नाही तिला आता मागून झालं असेल माहिती हा पण तिला कळून दिलं नाही त्या टायमाला. पण जाऊ दे ना आता माझ्या संग राहायचं तुम्हाला तिचा काय विषय आला आपल्याला. नाही नाही माझ्या डोक्यात खटकीच होती हा ते लग्नाच्या टायमाला आमच्या नाही का ती आमची सपली होती लग्नामध्ये ऐका लोकांना ठेवायची तिला तेव्हापासून तिचं माझं खटकेलच होतं. मग असं बदला घेतला. हा ती म्हण पोट दुखत दवाखान्यात डॉक्टर म्हणलं पैसे घ्या हिला बोल द्या पहिले हा बोल देऊ नये ना पिशव्या काढून पोर स्वरात बोल नको पण आता मग माय माहेर यायचंच नाही का तुम्हाला? आपण तिथं जाऊन राहू ना. राहायला पाहिजे तिच्या आईला पण मग भांडणं तर नको मला घेऊन भांडणाचा कटाळा आहे. आमचे हाय भाऊ की पण एवढं त्यांच्याकडे पाहायचंच नाही आपण त्यांच्या तोंडाकडे नाही पाहायचं. तिचं बोलते रे एकमेक संग ना. हा ते बोलतील मा भाऊ ती बोलते मी नाही बोलत ती संग. हा का तो भाऊ तसं रे पांचट येतोय हा तेच माकूड जमत हाय नाही नाही तू तो रेशी नाही केला एवढं चांगलं झालं मग तिची चांगली ठेसली आता तुमच्यासाठी मी काही करायला तयार ठेसती बाबा तिला कुणी बायको करणार नाही आता नाही. नाही नाही आता काय आणि केलंय ना एखादा म्हातारा कोतारा करी भाकरी करी तिला पोर सोर होणारच नाही नाही हा? नाही आणि नकोच चला तुम्ही माझ्या घरी चाल ते आपण ते माहेरी राहिलो ना कोणाला टेन्शन नाही मला तर अजिबात नाही मी घाबरत नाही. एवढे दिवस नाही थांबायचे रे. मग घर जा म्हणून आपण थांबू महिन्यात 2 महिने निघून येऊ आपल्याकडे हा चल चल काय गारमाट झाले बाई काम सगळे आवरून गेले आणि शेवाया करायला टाकल्या आणि ते डाळ म्हणलं दळून घ्यावं आता काय ती डाळ दळून आणली नाही बाई यो भाऊ काहीच कामाचं नाही बसल्या बसल्या वडे तरी घातले असते. काय काय करू रे अरे काय तुला मी साऱ्या सकाळचं सांगितलं ती डाळ दळून आणली असती पापडाची वडे घातले असते नाही तर पापड सकाळी का बरं बोलली नाही मग मला? काय तो परवाच्या दिवसपासून नेऊन टाकलं तो कामावर शेंदूर घातला बाबा. बरं जाऊ दे आज आहे ना उद्या कधी माग उद्या दळून आणि नेऊन टाकेले काय केलंय का? हा दादाने नेऊन टाकेले हा तू फक्त घेऊन ये. बरं बरं मग 4 वाजता जातो घेऊन येतो. हा जेवली तू? हा जेवले नाही अजून तुझीच वाट पाहत होते. हा का? हा मी म्हणले बसल्या बसल्या आता उन्हाचं काही काम नाही हा हा तर बसन करीत बस. लय ऊन झालंय हम्म? रानात गेलतो हा लाईट आहे इकडे हा ना हा म्हणलं घास भरावा वहिनी काय करू राहिली म्हणत. तिला म्हणलं घास कापा एक वापा क्वाराटरला हा तर गायला म्हणलं घास कापून टाकून दे असं मग ती म्हणे येते मी जातो मी म्हणून पुढं असं मग आलो मग दादा कुठे गेले? दादा बी म्हणे मी गावात सप्ताह चालू आहे तिकडे चाललोय म्हणे चक्करला. हा हा थोड्या टाइम येईना घेतो म्हणे 1-2 तास. हा नाही बरं बरं हा बरी त्यांच्यावाल्या व्यायाम होतो हात पाय. व्यायाम होतो देव देव होतो मग या वयात असं लय केलं दादाने आपल्या करताना पण आता मग मा बाबतीतच दादाला यश नाही आलं फक्त मी म्हणत होते तवा दादाला. तर म्हणत होते पण आता असं माहिती होतं का असं निघल सांग. हा वहिनी काय आले सुचकायचं काय झालं घास कापायचा? झाला काल काय? त्यांच्या दारात काडी लावून राहिली. ए तिकडे कुठे बसतो राहिली? बस इकडे बस. ठेवली का जागा? भाऊ बच्चे कळते का तुला? कळते ना काय होतं थोडं तू कोणी पाहिलं मला. तोंड वाशी हिरा बारी कोणी अरे खाली बसता तोंड ठेवलं खाली बस खाली बस. यायची आवता तुझी का तोंड आवरा. दातच पडेल. हा दात पाड. तिला कोणी एवढं एवढं गोड बोललं एवढं कोणी गालात मुलाकलं का तिला तर असं वाटतं लगेच काही त्याच्या घरातच जाऊन बसू का काय काय माहिती. हा तिला कोणी असं त्याच्या मागे निघाल बसली निघायला बसली एवढी करत. येडी? हा. गाडीवर बसून या करायच्या. तो काय गे हा तुम्हाला लय ताई काय लय उरकता येतं पण. ओरकाता येत मग काला काडी लावायची त्यांच्या दाराला सरळ कुपाट्या लागू तिकडे तुला काय घेणं पडलं तिकडे बसायचं. एवढं नुसती टेकलेच. मग काला बसावा हागायला त्या दारात जाऊ नये माणसं. झालं रे एकदा आपले भांडणं झाले पण का वर झाले ते माहिती आहे तुला
हा? जिंदगीचं मायावाला वाटोळ केलं हा? त्यांनी. हम्म? झालं का मग बरोबर आहे ना मग नुसती टेकड्यात बसल्या कुठं मला तिला त्याला लाज नाही वाटली का का आपल्या मोठ्या भावाची पोरगी त्याला द्यायले हा? त्याला लाज नाही वाटली का आपली पोर लगेच तिला दिली त्याला हा? त्याला तर घात केलाच केला आपल्या बाईचा हा? गोड बरू घात केला त्यानं त्याच्या आईचा काळा जावा त्याचे हा? आणि ही त्याच्या दारात बसू राहिली. बसले कुठं आले नुसतं तो फक्त मला सापडायला पाहिजे का कुठं जायले कोण नाही रे त्याला नाकच नाही आता येईल मी तर म्हणतो कसा बाई, यांच्या मौती जरी पडल्या ना अशा दारामोर तिला मौतीवर रडायला यावा. बाई नाही ती चपलाने तिला मारलं म्या हा. तरी त्या मौतीमध्येच राखेल वतून तिला लोटून देईन. तर मला नावाची गजरी नाही म्हणते. हा एवढी माजली होती माय एवढ्या काय आयुष्यात नवर पाहून केला राख रांगोळी केली हा आणि एवढं मायवाला वाटोळ केलं. तोंडाला पाप लागत बोलू नये तू कुठं ना ते कुठं पण लाज नसते रे वागाच्या लाज आता काय करणार जाऊ द्या ना नशीब आता खेळ अरे हे फोडला ना हा नाही तो त्याला कोण देत होत त्याला कोण देत होत हा दादाचं लय चाललं होतं करतोस नवरा हा हा भांडण लावलं पहिला मायकोला होता. हम्म. भांडण लावलं वहिनी तुला सांगते तर त्यानं मायकोची नोकरी सोडली. खावटी लावली तर तुला सांगते त्यानं जमीन भावाच्या पोरांच्या नाव करून दिली. पहिल्यापासून तसंच आहे. तो एवढा सोपा नाहीये. पहिल्यापासूनच हा भावाच्या पोरांच्या नाव त्यानं जमीन केली. खावटी बसल म्हणून आणि वाटा घ्यावा लागल म्हणून. घर कोण एवढं ठेवलं बाई काय हो? काय आहे का नाही? कोणी आहे? हे कुठाने कातडीला येते काय बोला? अहो हा काळा शनी इकडे आलाच कसं काय? आमचं घर कोण उघडत ते काय माहिती आधी तुकडं होतं तुला लाज आहे का काय बोलायला? काय बोलायची तिच्याशी? हा ही गोर गोपाळीन पोरं सकाळी हिनं तर महापरपंच बुडावला पण भाऊजाई आहे, काही पण भाऊजाई. म्हणजे मला पण इच्छा नाही त्या संग बोलायला. मग तो मा पण नवरा होता म्हणून तो नवरा केला का? तुला लाज नाही वाटली का? तुला लोक नव्हते का काय? म्हणजे हा एवढं याच्यावर काय एवढं पडलं होतं? तुला राग आला का त्याच्यावर? याच्यात चप्पल टेकी बाई, हा हात वर हात याच्या वर चप्पल अरे! टेकील मी, हा. तू आलाच कसं अरे! काय इड? त्याला हात नाही तू लावायचा. आलाच कसं काय इड? हा? आलाच कसं काय इड तू? मला काय अरे हा? ए बुसत्या आलाच तोंडाच्या कसं काय तू काय इड? करायचं हे डबल फुटाने तो मा बहिणीचं का घात केलं या याच्याकडे घर जावं म्हणून राहणार आहे. कोण कोणाचं घर जावाय राहतो तू? कोणाचं घर जावाय राहतो मी हा? आणलं त्यांना मी हा? मी तो आणलं काय आणलं रिशो आणलं का तो आमच्या रिशिवा आणला का तो? घर कोणाचं आहे म्हणजे? पण माहेर येतं म्हणजे? अरे तो बापाचंच घर रे आम्हाला माहिती तिला मा सासर बंद केलं तर मी हिचं माहेर बंद केलं. तू आलीच आलीच कशी कसं काय? इकडं बघ तुझी का त्याला? तिथं मी इज्जा टाकू विचार- का नीट कर. हा ना माझा विषय नाही बरं का तो इट करत टाकील मी हा. तुला काय वाटलंय? करायचं काय हा? डबल डबल फुटाने लग्नाचे तुला माहितीये का काही हिचं काय घात करेल काय केलं काय करेल याला हिच्याली गर्भ पिशी काढायला लावली हा हा मग वा कसं रे काय वा. पोरं सर्व होतील हा म्हणजे ते सारखं पडतो काय सारखं पडतो डॉक्टर म्हणायचे डॉक्टर काय म्हणा हिची गर्भ पिशी काढ जगणार नाही तू म्हणे. शहाणपणा नको शिकू मला. मी मेले असते तर चालले असते तो मा वाटोळं केलं आणि मग माहिती तुला बहीण घरात घातली काय? हा. असं नाही केलं काही सगळं सांगून शिकून व्हायला त्यांनी मला सांगितलं कोणला आम्हाला माहित होतं पोरं होत नव्हते कोणला हिला. काय खेळ बनवतो काय तू? बोलत आहे ती अरे अरे तिला पोर झाली तू सांभाळ काय बिघडलं म्हणजे तो एक अण्णा म्हणजे आला थोडी- तुझ्या जवळ काय राहिला घंट्या? हा? तू आता पार जमीन मी खावटीची दावा टाकला तर जमीन भावाच्या पोरांच्या नाव केलं आणि हिच्यावाली गेलं केंद्र सोडी तो काय रस्त्याला नाही ते माहिती हा? म्हणजे तू आला का आला इड का आला रे का आला तू इड हा? म्हणजे आला का आला तू इड आलाच का आला? बरोबर आहे, मार्गे. का आला रे? हा? का आला तू हा? तुला सुद्धा मारील तुला सुद्धा मारील तू का आला इड? तुला सुद्धा मारील मी निघ इडून याच्या आईल वतून पेटून देऊ का याला? पेटू याला आली कशी काय तू? मला माहित होतं की एवढी वाद होईल हा? वा रे वा. हा? हाय बाबांची तुला बरं मारायचं तुला बाई दिसले लगेच हा? शेण खाल्लं मी काय तो मी काय नुकसान नाही केली एकाच घरातली केली हा. काय- अरे काला केली तो काला केली राहिले काय तुझ्या जवळ? तुला काय चवाली हा? अरे तू बाहेरून जेवढा काळा तेवढा आतून काळा होता आणि तुला काय गावात पोरं कुठले होते का जगात पोरच राहिले नव्हते मर्द तू याच्या मागे गेली ऐ, हा? उघड माझा नवरा तुला लाज नाही वाटली? उघड माझा तू नवरा कर. ते मी ठरविल रे तू नको मला सांगू आता काय उपयोग
नवरा करू काय उपयोग काय तिचा? करू? त्याच्या असा अंडरपॅन्टीत असा जाऊ. आत्मा जाऊ का तिचा बी एखाद्या हा? माणसाने करू मी भाकरी तुकड्याला वर. हा का तुम्हाला म्हणजे- नको शिकू तुम्हाला हा? नको शिकू हा तुम्हाला शिकू नको काय होतं नव्हते करायचे. म्हातारा कोतारा पाय एखादा काय माहिती भाई आमची भावंती अजून एक खाज येते तो बाय अजून एक खाज भाऊ येते तिकडं चुलीत घाल हा तो तिकडं बापाचं घर आहे तो ना. बाप मेला तरी इडे येऊ नको तू हा. हा, तुला तो आड नको नको आवाज करा. चारण्यात पेटवीन मला हा. तो हिच्या पोटावर पाय दिला तो हा वा रे वा. एखादा म्हणता दाजी हे चालणार नाही तुम्ही मा बहिणीची गर्भपिशी काढायला लावली म्हणजे तो रेषेवर नवरा केला तो मला माहितीच नव्हती कुठे हा? काय जास्त ते परत टाकून घ्या हा जाणार आहे आता परत काय पिशवी. हा का हे तर बकरी. तुला ती काय मटणाची पिशी वाटली का बकरीचा डोळा वाटला तो ट्रान्सफर करायचा आहे तोय बचाळ्या तर मोडू गाठी का सुटतील का बचाळ्या तोडू का बचाळ्या त्याला बरं विभ्राची जागा. लग्नासाठी तुम्ही काढली यांची. नाही बचाळ्या तोडू का तो वाल्या आबा, आवाज नको करू. म्हणजे म्हणजे दब देतो काय दब देतो काय मा बहिणीला दब देतो तू काय करशील याच्या नालायक जाऊ तुमचे तू काय करशील रे? हा? दाखवा ना काय माणूस म्हणतो जाऊ दे मोरदे जाऊ दे मोरदे बरं, आता तिकडच जाऊ दे वाटुळ ना. करायचं वाटुळ इकडे वर- यायचं नाही वर उचना इकडे करे आलाय कसं काय वर विषय उचना सोडू? करे आलाय सासरवाडीला विषय सोडू कसं काय माझ्या बापाचं घर आहे मी इकडे राहणार तो तिकडे तो बाप तिकडे गेला त्याला आपण हे हा. गरज उचलून जाऊ. हा, उच्चारा. हा घुसतार ना करायचंय, घुसतार कुणाला करायचंय? मी इड वावरामध्ये नाही घुसून देऊ राहिले एवढी भाव बंद की मी इड माजावली तर त्या घरात तुम्हाला घुसून देईन का अशी हा. पाहिली का? राहतं घर अंघोळ पाडून दे राहतं. हा दिसशील ना बाजाले बाजाले नीट त्या आधी तुम्ही होय. नंतर आले आणि तू आहे ना, चालव तुम्ही आपल्या आपल्या घरात कसं काय तो नीट राहा नीट. हिच्या असं वाटलं. भाऊ हिला समजून सांग हिच्या जिट्या धरून गोदडी वाणी माग पडे तुला माग बकुळे हा बरोबर घ्या भावना, बरोबर आहे. यो काय यो आता कोण इकडे तिला भाव तिला साका भाव नाही एवढंच आहे. हा. नाही ना, नियो सक्का भाऊ. हा तरी एक काम करतो माय जोडदार आहे ना एक कोट लावून आणतो पाहू कसं गाड घुसू दे. हम्म. पुढं तिला बेकार आहे. हा तुला ही सुद्धा येणार नाही नांदायला हा जरा ठेव जरा काय म्हणतो हा फक्त मित्र तेवढं आणतो घेऊन. हा अरे ते मित्र आहे, कुत्र निघ इडून निघ नका, नको, नका असं करू. चाल हा? चाल का चाल तू चाल बरं मागच्या दाराने आपण माग माग तू मागच्या बाबा दाराने तू येतं रट्टे का? काय बघा तुला एक सांगतो हा. तू ये मागच्या दारानं तो का पाहते मी जाऊ दे, जाऊ दे. हात कडी लावली सकाळी ए पाय का जाऊ आतलं तिकडच्या दरवाजा कडी लावली आतून तू जर परत जर त्यांच्या पाहून हसली आणि मग हे केलं तर मग पाय हा. थांब, थांब. तोंडाचाच मारुती करतो तवाल थांब हा ये इकडं आहे अरे का वा. कडी लावेल का लावेले. हा काय बाय एवढं 15-16 वर्षापासून भांडण लागले काय आला बाई ती आली त्याला घेऊन हा ना. हा, काय त्याला काय? चव आली चव आली चौकून हा? तर तवाच बाळाला बाय जास्त ना याला देईल बरोबर तुला पण ते म्हाताऱ्याने तुला त्याला दिलं येईल हा आणि त्या ते पाहिलं काय हं? तारखेला सुद्धा मा पुढून येत नाही तो हा माहिती का येऊन गेले का मग तारखेला आजार होतो तोंड आहे का दाखवायला कसं काय हम्म? तोंड हाय दाखवायसारखं पण हिला लाज वाटली पाहिजे होतं हिला वरून काळा या तेवढा बकुळीला आतून लाज काळा. वाटली पाहिजे होती काय एका घरात दोन हा? एका सांगा बरं का आपल्या चुलत अगं बहिणीच्या- बाई ती मा संग कलवरी आली तेव्हा त्यांच्यावाला टाका तिड जमला कळालं नाही म्हणजे? तेव्हा. मग मग तिला टेशले काय मग तुम्ही तेव्हा बोलायचं ना त्याला टोचायचं झालं काय टोचायचं तिनं मावाला सक्की बहीण पक्की वैरीन झाली आणि तिनं मागात केला हं? पहिलं तर तेव्हा तिला ताई 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 म्हणते ताई मा आपण बापाचं घर आहे तो बापाचं घर तुला जर नाही सरणात फेकलं तो बापाच्या तर मग काय मग मला गजरी म्हणते येवा वाटोळ आणि तेवा वाटोळ आणि तू मार त्यांच्याकडे पाहून गुलू गुलू हसत ती तुला हसले. पहिलं वाढ तर वय नंतर बोलले ना बाऊला बुक जेवायची भूक लागली वय पाटकेर वय तोंड वाचे एवढंच आहे. हा एक खेळ बनचे बाई हे कुणी आला का कोणा काय पाहत ना हसत हे याच्यावर थोडं लक्ष ठेवायचं आहे जरा तू मग काय मी राहते फिरते बाहेर तुलाच पटू जाणे बाबा हे कोणला निसता हाय बाहेर करीत राहत हा बघले बारा खिशात हे घाला. जे 10,000 दे करून आणले काय काय मला माहिती नुसतं तू बी गोऱ्या कातड्यावर पसलावर काय तो करा तुला का चव आली चौकून आता बा काय चुकलं मग तुला काय आवडत काय माहिती गान सवय लागेल तुम्हाला येडे हा चाल तुला गिळायला देते कसे म्हणलं तुम्हाला आमच्या भाऊ केलं खेळवण अगं मी जातच नव्हतो पण तुझ्यामुळे माझा अपमान झाला अपमान तिथं अपमानाचा विषय नाही पाल किती उभं राहायची कुत्रे बोकायची तेव्हा मावर ना बापाचं बी घर आहे ना हा म्हणून तिला म्हटलं मी तर राहते तर येऊन दे ना म्हणजे तिच्यामुळे मला मार बंद झालं नाही नाही माहेर कायच बदल होते आपण मी आता तिच्या रिक्षा येणार तिथे राहिला याच गावात राहणार ती पाहिली कशी करते तुम्हाला तर फार लोटू लाटू दिलं या कुत्र्याने अंगाला बिलकुल सुटली ती माय भाऊ जाई तशाचे याच्यामुळेच मला ती आवडत नव्हती हा
ज्याच्यामुळे आवडत नव्हती ती आवडत मला असते मी ना. कशी बोलत होती गाण गाण अरे बाईतले बाईतले कसं काय आता तुला सांगतो. आणि हिची पेशी काढच तरी काय झोपली होती काय अगे मी तिला बोलली ती हा मग चुकी तुमची आहे ना मग नाही काय चुकी मला ती आवडत नव्हती पहिल्यापासून ना मला ती नकोच होती हा नकोच होती मग तिला बरोबर मी नाही या कामाला लावलं. बरं आता आपलं व्यवस्थित चाललंय काय एवढं लोड घेते मर्दी. पण आता इथे राहून दे ना आपल्याला आपण तिकडं या आपलं गावात घर- भाड्याची खोली घेऊन राहू हा याच गावात राहू भाड्याची खोली घेऊन राहू. भाड्याची हा आता इकडे दार बंद आहे मी म्हणलं इकडे दार नाही नाही भाड्याची खोली घेऊन तिकडे राहू पण तिच्या देखता ना मुद्दा मोटरसायकल चक्र हाणायच्या. हा घरा लोक इकडून जायचं हा वाटेच्या नारापडून करायची पाहू काय करते ती करू करीत करू काय काय नाही ती नुसतं तोंड करीन ती आपल्याला पाहू काय करते तोंड मरते. रस्त्यात आडवी जाईन रस्त्यात आडवी होईन झालं पोर स्वर ना तिला कोणा तरी देऊ पेढे. नाही तर मग राहिला असं दोघी एका विचारून राहीन का ती राहीन का काय करते काय ना मला तर नाही वाटत तशी. तिला म्हणतो नुसतं घरातलं कर मी बाहेरचं काम करीन तिला विचारून पाहा लागा पण तिचं बस जा तुम्ही बी वाटत आहे की तेच तर झालं ना आता आज नाही आता एका दिवशी तिला विचारू परत तुला राहायचंय का डायरेक्ट कुठं ती हा हा मग काय ते समजा आता तुझ्या बहिणीचं तुम्ही काय ती फरक ना पडेल. माझ्या भावाच्या बळावर उड्या मारते नाही तर हा. काय तिच्याकडे काय नाही नाही भाऊ तिच्याकडे वहिनी तिच्या कोण तुझ्या भाऊच एक दिवस ठेचायला लागतोय. मग मला एकटीला पाळत आहे ना नाही नाही तुझा भाऊ ठेचला का हा तर मग ती आपा गार पडून मग तिचा आदरच मोडून बरोबर नाही जातो एखादं बघ दाख खाला याला करतो काही ते नाही नाही तसं नका करू आंधळा काही. बेंदळा नका माय भाऊजी आहे ते किती केलं होईन थोड्या दिवसांत गोड आयला तू एक बाबाला बरं सांगत नको नको बाबा घेवा नाही बाबाचं लगेच नाव राखड माय पुढं नका नका ना बाबा बिबा काय करते ते? काय नाही करते तो काय नुसतं ते पैसा आपला लुटत धंदा आहे. नाशिक जिल्ह्यातला बाबा आहे ना तो. नाही नाही त्याच्याकडे बी नको कोणताच का बरं नका काही करीत नाही बाबा फक्त पैसे लागत त्यांना हे आपण आहे ना 4-6 महिने जाऊन खुद बोलायला लागत ते बरोबर हा का हा शेवटी ज्याचं त्यालाच होतं मग घे समजू ते बी हा ठीक आहे रे याचा तर चालता काळ आहे तेवढ्या याचा काळ तर बसला ना हम्म. की आपक आपल्या पाय पडत येणार आहे. आता सध्या ती थोडा रागात आहे ना ती पण तिचं घात झाल्यासारखंच आहे ना तिच्या घात तिने माझ्या घात केलाय. पण मी सख्य चुलत बाईच घर घात मोडा ना तिला नाही तिचा नाही झाला घात माझा झाला. तुमचं काय घात झालं माणसाचं काय जात अरे ते लग्नामध्ये आमची कमी आली किती लोक मला टोचून बोलायची घात माझा झाला घात. त्याच्यावरून किती पांगला आता. अरे पैसे मागून गेले हा ना. जाऊन पैसे मागून त्यांनी जवळ पडलो नाही. हा. हा? मला काय बोलत विचार कसं नाकाने म्हणते मौतीला नाही येऊन देणार म्हणे. अन्या का येऊ न मग तुला तिच्या ती मी लोक चिका म्हणणार काल आले मामा तुला हा ते बी बरोबर तुमचं. जातो नाही दाखवत बाबात पाहतो नका नका बाबा नका आपण काय करू भाड्याने रूम पाहू तिथे एका. हा आणि इथंच राहू जिडत राहत त्याच्या रिक्षावर राहतो. हा इथून जायचंय का तो का घरात जाऊन देते नाही वावर जाऊन द्यायला काय अडचण आहे का हा? बरोबर. वावर जाऊन द्यायला काय अडचण आहे का नाही हा? आपण काय जे सुरू कार करू शकतो. हा बरोबर मग कारवाईच करू मग. कार करायची ना तुझ्या बापाचे तुला खायला काय अडचण नाही ना. हा मग मा बापाच आहे हा असं तर मग तर ते आपल्याला पळू कसं करतील मग. ती राहून नाही देणार राहून आपल्याला. हा चला मग आपण आता रूम भाड्याने पाहू आणि इथंच राहू हा राहत तिथेच राहत तिच्या नाकावर.